नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत? मी पण एकदम मस्त आहे. तर आज आहे संडे आणि आज 18 तारीख आहे. आज 18 तारीख आहे ना? मे मध्ये मे 18 तारीख आहे आज 2025. तर आम्ही चाललो आहोत गावाला. आजोबांचं आता कसं झालंय, आता आंब्याचं सीझन आहे, चालूच आहे म्हणजे. पण आपल्या गावाकडचे जे आंबे असतात ते थोडे लेट निघतात. जे कोकणातले आंबे असतात ते लवकर निघतात, कारण तिथं हीट जास्त असते. आणि आपले साहजिकच आहे, आपल्या इथं पुणे या भागात पडतं, मुळशीमध्ये, त्यामुळं जास्त हीट नाही आहे आपल्या इथे. तिथं हीट जास्त असते त्यामुळे ते लवकर पिकतात. तर आम्ही चाललो आहोत आता आणि आजोबांचा कंटिन्यू फोन होता. तुम्ही याच्या आधीची क्लिप बघितली असेल, कंटिन्यू फॉलोअप घेतात. गावाकडं आता क्लायमेट खूप मस्त असणार आहे, कारण इथंच एवढं छान क्लायमेट झालं आहे. आता बघू शकता, हे बघा, मस्त क्लायमेट झालं आहे. आणि आंबे गेल्या पहिले आंबे काढायचे, मग ते घरी आणणार, त्यानंतर ते पिकायला घरी ठेवणार बॉक्समध्ये. त्याला खूप 2 आठवड्याचा टाइम लागतो. काय केमिकलनी पण लवकर होतं, पिकल्या जातात. काही केमिकल आहेत मार्केटमध्ये, मला त्याचं नाव नाही माहिती, पण काही केमिकल आहेत ते त्यांनी पटकन पिकतं. पण आपल्याला पटकन पिकवायचं नादात ती क्वालिटी खराब नाही करायची. क्वालिटी खराब करणं म्हणजे नॅचरली ठेवायचे जे आहे ते. आणि पाडाचा आंबा जो असतो तो नॅचरली जसा असतो सेम तसंच ठेवायचा. फक्त पाडाचा हा झाडाने पिकला की तो लवकर पडतो खाली, हा पण तोडून घरी आणून ठेवायचा. कारण आता जर आंबे काढले नाही तर ते कैऱ्या जे एवढे महिने घेतले त्यांनी पिकायला, तर ते सगळे खराब होईल त्याची मेहनत. त्यामुळं ते आत्ता काढायचे पावसाच्या आधी. हा जो रोड आहे ना, तुम्ही सकाळी आलात ना 5:30, 6, 7च्या दरम्यान, इथे मोर वगैरे असतात सकाळी या रोडला. पूर्ण NDAचा रोड आहे ना, हे बघा, हा NDA. याच्या मागे इथे रोड पण जातो NDAचा, आणि जस्ट बाजूला आणि इथं धरण आहे साईडला. खूप मस्त व्ह्यू असतो सकाळी. मोर येतात, माकडं तर असतील, पुढे जाऊन तुम्हाला माकडे दाखवतो. फेवरेट गाडी कुठली? सुझू. आपण ट्रिपला जायला छान गाडी. ट्रिपला त्याच्या कामासाठी नाही ती गाडी ट्रॅव्हलिंग साठी चांगली आहे, म्हणजे ऑफ रोडिंग साठी. कुठेही निघते ती गाडी. हायलक्स, मम्मीला टोयोटो हायलक्स खूप आवडती. त्याच्यामध्ये तिला टेंट टाकायचं आणि लिफ्ट किट तर मीच टाकणार. गाडी एकदा आली की तिला स्टॉक थोडी ठेवतोय. लिफ्ट किट वगैरे सगळं टाकून देईल त्यात. गाडीची हाईट 10 इंची 8 इंची वाढवायची. तसं इल्लीगल आहे, पण चालतं. आता काय, शॉपच्या पुढं काय. हा, गाडीत चढणार कशी? पाय दिलेत ना देवानी. एवढी इंच वाढवणार तर चढणार कशी? तुला माहिती स्विफ्ट आपली ही गाडी मालवणला किती वरती गेलती माहिती. कसले डोंगरावर आलो, कस छोटा रोड. नंतर खाली पाहिलं, अरे बापरे एवढं लांब आलो आपण.
एवढं ते रस्ता छोटासा होता त्याच्या आणि खडकं सगळी दगडी होती अशी. तो किल्ला होता पहिली गोष्ट. किल्ला बघा आपल्या इथे डेव्हलपमेंट चालू आहे, एवढी जोरात चालू आहे. रिंग रोडचं काम चालू आहे. हा रिंग रोड बहुतेक लवासाला कनेक्ट करतात हे लोक. केवढं डेव्हलप होते फास्ट. आणि तू काय म्हणते इथं काय घ्यायचं? घर. काय घ्यायचं इथं? प्लॉट. प्लॉट घ्यायचं. घेऊया पुढे फ्युचर मध्ये. छान आहे पण आता. एरिया छान. फास्ट होतंय ना. हो. रेट हाय होतील एकदम असं. आता इथं करंट रेट चालू आहे. आम्ही मागे एक स्कीम चालू होती ना मित्रांनो, तर आम्ही विचारलं होतं काहीतरी 10 लाख रुपये होतं ना. 10 लाख रुपये गुंठा. 10 लाख रुपये गुंठा होता. नाही खूप आधी ना 5-6 वर्षापूर्वी 3.5 लाख रुपये होता. ते पुढं होतं याच रोडला पुढे. पुढे होता आणि नंतर 11 लाख 10.5 असं. आता तो जो 3 लाख रुपये होता तो आता 11 लाख रुपये झालाय. बघा किती फास्ट डेव्हलप होते. आणि हा जो एरिया आहे पुढं तुम्ही गेलात ना तर सगळे बंगलो प्लॉट वगैरे दिसतील तुम्हाला. एवढं फास्ट आणि सुंदर एरिया होतोय ना. काही वर्षांनी एक 50-60 लाख रुपये तरी होईल गुंठा जागा इथं. चांगलंय, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. खूप फास्ट होते हो. 2-3-4 वर्षात होऊन जाईल कम्प्लीट पूर्ण. पोचलो आम्ही आता आमच्या गावामध्ये. हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे. आणि हे लोक ॲज युजल खायला घेतात. जाईल तिथं नुसते खात असतात. मी तुम्हाला बोलतो ना नेहमी. इथे आहे सिंहगड आणि झेंडूची बाग. ऐक ना, पोते घेऊन जातो का? काय असेल ते घे. हा मका नाही चालले. हा का? बरं ठीक, जाऊ दे. मग काय पहिला तरी जरा बोला पोहोचला. मका असेल, जास्त असेल ना मका. ते इथंच गेलं असं सगळं. हा म्हणला त्याला आधी सांगितलं असतं ना, आला असता घेऊन. आधी आला असता तो. हे आपण बोलत नाही कोणाबरोबर रे. हा ना. आणि आपल्या म्हणजे गावाला तुमची आहे का ओळख राहून? आमची काय ओळख. तर मित्रांनो, शेतात खूप काम करून आम्ही बसलोय बघा. हालत खराब झाली. आत्ता ज्या बैलगाडीमध्ये विचारलं पोतं टाकाल का, ते टाकतात. ते एक 5-10 मिनिटात तिथं जातो. बघा पूर्ण हालत खराब झाली. शेतकरी बनणं सोपं नाही, खरं सांगतो तुम्हाला. एक थोडा वेळात जाईल तिथे. हे बघा अर्धे इथे टाकलेत, अर्धे यात आहेत. आता पुढच्या अजून काढायला चाललोय आम्ही. ते बघा ते पोत आहे. इथं गाडी लावून आपण चाललोय शेतात. आम्ही दोघंच आहे. परत अरे ते पोते राहिले ना. आंब्याच्या ह्याच्यात बसतील एवढे नाहीत, आधीच काढून नेलेले आहेत. चिकू काढतोय आम्ही. तुला पण घेणार आहे. चिकू पुसायला लावलंय. अरे
अरे बाबा वासना तिथं ते मग परत म्हणे नाही ह्या राहिले एवढे राहिले तेवढे राहिले त्याच्यात कुठलं काढलं हे चाललं त्याला पिकाला झापरा दिसला ना. चला आता निघूयात गावावरनं. आणि आपल्याला ॲक्च्युली काम आहे एक सिटीमध्ये जायचं आहे, एक काम आहे. तर ते काम इम्पॉर्टंट आहे म्हणून मी लवकर निघालो. बाकी काका वगैरे सगळे मागणं येतात आहे. आणि तर पाऊस खूप पडतोय बघा. आत्ता थोडा कमी झाला पण खूप पडतोय बघा रस्त्याला, बघू शकता पाऊस आहे. इथून बघा सिंहगड दिसतो क्लिअर. तो जो टॉवर आहे तो सिंहगडचा टॉवर आहे. आता पाऊस नाही म्हणून क्लिअर दिसतोय, नाहीतर सिंहगड एकदम क्लिअर दिसत नाही. आता बिलकुल पाऊस नाही आहे ना म्हणून. आता आपल्याला भजी खायची इथं. एक छान हॉटेल आहे, आम्ही नेहमी तिकडं खातो भजी, मस्त आहे तिकडे. आता जाऊयात. मस्त क्लायमेट पण तसं झालं आहे आणि आता थोडं थोडं पाऊस पण पडतोय. आता नव्हता पडत पण जस्ट आत्ता चालू झालं आहे. त्यामुळं पाऊस प्लस चहा आणि भजी वेगळाच कॉम्बिनेशन आहे. चला एक 5 मिनिटात पोहोचेल तिथे. पोचलो आहे आत्ता आम्ही. आणि काहीतरी इव्हेंट चालू आहे आज बघा. गाड्या वगैरे इसूझू आहे, ऑफ रोडिंग बाईक्स आहेत. माहीत नाही कसला इव्हेंट आहे. मागे तिकडे काहीतरी होतं, बघू चेक करूयात. हे बघा सगळे ऑफ रोड बाईक्स आहेत, स्टड बाईक्स. पाऊस पडतोय. इथून व्ह्यू बघा कसा क्लिअर दिसतोय एकदम. डॅम व्ह्यू आहे हे बघा. आणि त्याचे इव्हेंट म्हणतोय ना मी, त्यांची गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत. काही येतात ते हळूहळू करून येतात ते. आणि आपला भगवा झेंडा मस्त वाटतोय. वा, हे बघा आपले मस्तपैकी भजी आलेत. भजी बघ ना, ट्राय करून. छान आहे. क्लायमेट पण सुंदर आहे. कसे डझन दिले? 300 रुपये डझनने देते मी तुम्हाला. पाहिली नाही, संपली म्हटले आताच. पण हा पण छान आहे. ह्यो आंबा चांगला असतो खायला. काय रे घेऊ बघ का नको? पिशवी नाही ना.